विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटच्या या काही दिवसामध्ये अभ्यास करू तरी कसा करू असा प्रश्न तुम्हाला पडलाय. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी एका मुलाशी डिस्कशन केलं. क्लासमधला ब्रिलियंट स्टुडंट आहे पार्थ वाघ. ओके. आणि त्याच्याशी डिस्कशन करताना माझ्या असं लक्षात आलं, की मुलांना सुचत नाहीये काय अभ्यास, कसा अभ्यास करायचा ते. मग त्याला मी जे टाइम टेबल दिलं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे आणि ते मला बेस्ट वाटतंय. बघा मी काय सांगतोय. 24 तास सगळ्यांच्याकडेच आहेत आपल्याकडं. पण आपण जर प्रॉपर अभ्यास केला, तर सगळ्याच गोष्टी छान होतायत. मग बघा, तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. पटकन सांगतो, की 7 ते 10 सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आम्ही मॅथ्स करणार आहे. तिथं मॅथ्सचं आमचं लेक्चर असणार आहे. आता तुम्हाला मी सांगू का? मग तुम्ही सुद्धा ऑनलाईन लेक्चर्स बघू शकता. मॅथ्सचा कुठलाही एक टॉपिक डेली घेऊ शकता तुम्ही आणि 3 तासात तो टॉपिक कव्हर होऊ शकतो. तुम्हाला रिवाईज करायचं आहे. कॉन्फिडन्स ठेवा. 7 ते 10 मी तुम्हाला सांगतो क्लिअरली होतंय काय माहितीये का? बघा, एक लक्षात घ्या. तर तुम्ही ॲट एनी कॉस्ट 30-30-30 ही स्ट्रॅटेजी फॉलो करा रे. फर्स्ट अटेम्प्टला मी बरीचशी मुलं बघितलेत. टाईम मॅनेजमेंटमुळे गोंधळली. लेंदी क्वेश्चन होते, सॉल्व्ह नाही झालं, मॅथ्स अवघड गेलं. 20च क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले, प्रश्न सॉल्व्हच नाही झाले. बऱ्याच मुलांची अशी कारणं होती. तर 30-30-30 स्ट्रॅटेजी म्हणजे काय? पेपर मधली बरं का, की पहिल्या 30 मिनिटात फक्त जे ईझी आहेत तेवढे सॉल्व्ह करा. ओके. तुम्हाला बघितल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर सॉल्व्ह करा, नाहीतर त्याला स्किप करायच्या बाळांनो लक्षात घ्या ॲट एनी कॉस्ट. मग पहिल्या 30 प्रश्नात अरे तुम्हाला 10 जरी ईझी क्वेश्चन सापडले, तरी आपण कॉन्फिडंट आहोत ना. आता पुढच्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला मॉडरेट क्वेश्चन असतात ते सॉल्व्ह करायचे. त्यातलेही अवघड वाटले तुम्ही स्किप करून टाका रे. आणि त्यातले जे 5 प्रश्न सापडले तरी पुष्कळ झाले. यार 5 नाही इथं सुद्धा 10 प्रश्न सापडतात. जेव्हा ईझी प्रश्न सोडवले ना, तो कॉन्फिडन्सच वेगळा असतो आपल्या लक्षात घ्या. 10 ते 15 ईझी क्वेश्चन असतात. त्यातले 10 तर आरामात सुटतील. मग 20 प्रश्न सुटले, अजून अर्धा तास शिल्लक वेळ आहे आणि तुम्हाला सांगतो अरे 25 बघा गंमत मी तुम्हाला सांगतो. 25 प्लस जरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले मॅथ्समध्ये, तर 50 प्लस तुमचा स्कोर होतोय. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 30 कडे गेलायच रे. झाले इथंच 80 मार्क. 80 मार्क म्हणजे 92-93 पर्सेंटाइल होतायत लक्षात घ्या. आणि केमिस्ट्री फिजिक्समध्ये 25 प्लस पाडले, तर 105 प्लस स्कोर जातोय म्हणजे तुमचं पर्सेंटाइल चांगलं येतंय. म्हणजे आम्ही काय करतोय, की सुरुवातच मॅथ्सनं करतोय. ओके. लेक्चर आहे आमचे तर सकाळी 7 ते 10. पण थांबा ना. तुम्ही पहाटे उठून अभ्यास करत असाल, तर सकाळचे पण 2 तास तुम्हाला इथं एक्स्ट्रा मिळू शकतात बरं का. मग त्यावेळेस तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्री कुठलंही करा बरं का. पण 7 ते 10 काय? मॅथ्स करायचंय. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत फिजिक्स आणि तेही त्या मुलांना मी सांगतोय व्हिडिओ लेक्चर, तेही तुम्हाला सांगतो पी-वाय-क्यू सेशन्स. ओके. आणि त्याचबरोबर तुम्हाला डेली एका टॉपिकची टेस्ट द्यायची आहे. मी बघितलं फिजिक्समध्ये बऱ्याच मुलांना 10 सुद्धा क्वेश्चन्स अटेम्प्ट झालेले नाहीयेत. काही मुलं असे आहेत ते सांगतात सर 5 ते 10 सुद्धा अटेम्प्ट झालेले नाहीयेत. नाही झाले अटेम्प्ट. मग ह्या मुलांसाठी सांगतो रोटेशनल डायनामिक्स 3 मार्क. पुन्हा पहिले जे मोठे-मोठे टॉपिक आहेत ना ते 3-3 मार्काचे आहेत. ईएमआय, एसी दोन्ही मिळून 6 मार्क. अरे एवढं जरी केलं तर इथेच 15 मार्क झाले लक्षात घ्या. म्हणजे 3-4 टॉपिक परफेक्ट केले तरी मार्क वाढतायत. मग का एवढे कमी मार्क पडतायत? पॅनिक अटॅक, भीती वाटते, तणाव येतोय तुम्हाला. म्हणून तो प्रॉब्लेम तुम्ही क्रिएट करून ठेवलाय विनाकारण. आता ऐका मी सांगतो. म्हणजे तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स बघून डेली तुम्हाला एका टॉपिकची तयारी करून टेस्ट द्यायची आहे. आता हे टॉपरसाठी नाहीये बरं का. ज्यांचा फिजिक्समध्ये ऑलरेडी बेस्ट स्कोर होतोय ना, तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्या. होय, 1.5 तासाचा वेळ असतो लक्षात घ्या फिजिक्स, केमिस्ट्रीला. तुम्ही 50 मिनिटाचा वेळ द्या. 50 मिनिटात तुम्हाला फिजिक्स किती जमतंय ते बघा. होय, 50 मिनिटं वेळ घ्या. पण मी इथं 4 तास आपण वेळ अभ्यासाला ठेवलाय. बरं यात 4 तासापैकी जेवणाचा ब्रेक वगैरे असणार आहे बरं का लक्षात घ्या. बरं त्याच्यानंतर मी डायरेक्टली 1 तासाचा ब्रेक ठेवलाय मध्ये. मला 2 तास फक्त 2 तास हवेत केमिस्ट्रीसाठी. फक्त 2 तास हवेत केमिस्ट्रीसाठी. पण याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीची फुल लेंथ टेस्टच द्यायची आहे. टेस्ट देण्यासाठी फक्त 20 मिनिटचा वेळ द्यायचा आहे आणि उरलेला वेळ आहे 2 तासापैकी तो तुम्हाला ती टेस्ट एनालिसिस करायची आहे डेली. डेली तुम्हाला केमिस्ट्रीची एक टेस्ट देऊन त्याचं एनालिसिस करायचं आहे ॲट एनी कॉस्ट. ओके. अरे म्हणजे झालं काय, की सकाळी बघा 7 ते 10 मॅथ्स केलंय, 10 ते 2 फिजिक्स केलंय, 3 ते 5 केमिस्ट्री. प्रत्येक विषयाला हात लावलाय आपण आणि 5 वाजलेत फक्त आत्ताशी. 5 वाजलेले आहेत. नेक्स्ट टाईम टेबल शेड्यूल मी 6 नंतर म्हणजे मध्ये इथं सुद्धा 1 तास गॅप दिलाय तुम्हाला. गरज नाही एवढा वेळ वाया घालवायचा नाही. पण 6 ते 8 मध्ये आम्ही मॅथ्सची ना रिव्हिजन करणार आहे.
ओके. ऑफलाईन लेक्चरला जो होमवर्क दिला असेल, तो कंप्लीट केला जाणार आहे. पण आमच्या इथं काय होतं, की ऑफलाईन लेक्चरला समजा एखादा टॉपिक घेतलाय, तर होमवर्कला दुसऱ्या टॉपिकचे आम्ही रिव्हिजन देतोय. ओके. एम-सी-क्यूज देतोय तुम्हाला लक्षात घ्या आणि तुमच्याकडे तुम्हाला वाटतं सर आम्हाला पण द्या. सांगू का तुम्हाला? पी-वाय-क्यू सॉल्व्हिंगला सुरुवात करा. टेक्स्टबुकवरती जास्त फोकस अगोदरपासून ठेवायला पाहिजे होता. निदान टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड प्रॉब्लेम या स्टेजला बघा बरं का भावानो. मग 8 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. पुन्हा मॅथ्सची रिव्हिजन झाली. मग मला सांगा ना कॉन्फिडन्स येतोय ना? हे ठरवून करा ना. आणि लास्ट पुन्हा मी केमिस्ट्रीला वेळ दिलाय. अर्धा पाऊण तास वेळ करा, अभ्यास करा केमिस्ट्रीचा, मग झोप घ्या पूर्णपणे. एक सॅटिस्फॅक्शन असणार आहे आपल्याला, की दिवसभर आपण परफेक्ट अभ्यास केलाय. आणि मी तुम्हाला सांगतो, अजून एप्रिल महिन्यातले काही दिवस आहेत. त्याच्यानंतर मेमध्ये पण आहेत दिवस आणि तेवढ्यात तुमचा अभ्यास का नाही होऊ शकणार मला सांगा? होणारच आणि तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या. मग आता हे टाईम टेबल उद्यापासून फॉलो करायचंय. मला फॉलो करून दाखवाच. दुपारचा जो मध्ये ब्रेक दिला ना मी, मध्ये बघा कुठं ब्रेक दिलाय 2 ते 3 ब्रेक दिलाय. 2 ते 3 ब्रेकमध्ये मी माझ्या ऑफलाईन मधल्या बऱ्याच मुलांना सांगतो, जागेवर बेंचवर डोकं टेकवा, 10-15 मिनिटाची रेस्ट घ्या. पुन्हा अभ्यास करा. अरे सगळे पेटून उठलेत रे भावानो. होय, पण सगळे नाही. बरेचसे जर अजून निवांतच आहेत. आता मी अगोदर बोललोय, की माझ्या इकडे पण न करणारी मुलं घरी आहेत. न करणारी मुलं घरी आहेत. फर्स्ट अटेम्प्ट झालाय की किती करायचंय अजून? मी फर्स्ट अटेम्प्टच करणार होतो, अशी बोलणारी मुलं पण आहेत. तुम्ही सांगू का, तुम्ही अभ्यास करताय ना, याचा अर्थ तुम्हाला यश मिळणार आहे. हां, यश मिळणार आहे. सेकंड अटेम्प्टला मुलं कमी आहेत. ओके, अपॉर्च्युनिटी आहे लक्षात घ्या. अभ्यास करा, स्वतःचा स्कोर इम्प्रूव्ह करा, चांगले पर्सेंटाइल मिळवा, ड्रीम कॉलेजचं टार्गेट ठेवा. ऑल द बेस्ट.